कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबॉलला राजाश्रय दिला. त्यानंतर आज तागायत कुस्तीसोबत फुटबॉल खेळालाही स्थानिकांच्या हृदयात स्थान आहे. शाहू स्टेडियमवर फुटबॉल सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते. 16 जुलै 1996 साली तत्कालीन सरकारने कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती आणि फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्रास मंजुरी दिली. त्यानंतर काही काळ हे प्रशिक्षण केंद्र शिवाजी स्टेडियमवर सुरू होतं. मात्र आता क्रीडा व युवा सेवा संघ संचालनालयाने ते पुण्याला हलवण्याचा घाट धरलाय. याच्या निषेधार्थ आज फुटबॉल प्रेमींच्या वतीने शहरातील मिरजकर तिकटी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी फुटबॉल प्रेमींनी जोरदार घोषणाबाजी करत हे केंद्र कोल्हापूर बाहेर हलवण्याच्या निर्णयाचा निषेध केला. दरम्यान हे फुटबॉल केंद्र कोल्हापुरात पूर्ववत चालू करा व अन्यथा महाराष्ट्र शासनाविरोधात उग्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी फुटबॉल प्रेमींच्या वतीने दिला. कोल्हापूर ही फुटबॉलची पंढरी आहे. कोल्हापुरामध्ये फुटबॉलचं असणारं केंद्र हे जे केंद्र आहे हे सरकारनं अचानकपणे निर्णय घेऊन पुण्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोल्हापुरामध्ये चांगल्या प्रकारे खेळाडू तयार व्हायचे असतील तर हे फुटबॉलचं केंद्र कोल्हापुरात राहिलं पाहिजे. सर्व फुटबॉल प्रेमींच्या वतीनं फुटबॉल खेळाडूंच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत की पूर्ववत हे केंद्र महाराष्ट्र शासनानं करावं, अन्यथा महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध आम्ही उग्र आंदोलन छेडू. या आंदोलन प्रसंगी आर्यनिल जाधव, अनिकेत घोटणे, अशोक पवार, सुशांत चव्हाण, प्रथमेश भोसले, श्रीधर तीळ, बाबा पाटे, श्रीकांत माने, विजय साळुंखे, सरदार फिरोज खान यांच्यासह फुटबॉल प्रेमी उपस्थित होते.